बोर्ड आना चाहिए तो ऐसा नहीं तो हम चलता आगे चलता है रहेंगे। चलता है। सर आप सेंटर में आइए हाँ और आइए। ठीक है. यस सर. काय सांगतील आज तुम्ही विशेष म्हणून बार काउन्सिल आपण इथे आयोजित करणार सुरू करणार काय? नमस्कार. 1977 साली महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती हा कायदा निर्माण झाला. या कायद्याद्वारे महाराष्ट्रात अनेक शाळा न्यायाधिकरण स्थापन झाले. खाजगी शाळेतील जे कर्मचारी असतात त्यांना जर नोकरीतनं काढून टाकलं असेल, त्यांना रिवर्ट केलं असेल किंवा डिसमिस केलं असेल तर त्याच्या सगळ्या केसेस या शाळा न्यायाधिकरणात जातात. 1977 आणि 1981ला त्याचे रूल्स तयार झाले. तदनंतर अनेक ठिकाणी शाळा न्यायाधिकरणाची स्थापना झाली आहे. मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे. अनेक ठिकाणी शाळा न्यायाधिकरणाचं काम हे व्यवस्थित चालू आहे. संबंधित न्यायाधीश ते काम करत आहेत. 1977 पासून हा कायदा येऊन सुद्धा इथे ज्याला आपण म्हणतो की शाळा न्यायाधिकरणाचं कुठलंही बार कौन्सिल नव्हतं, ज्याला आपण वकील संघ म्हणतो, तो वकील संघ इथे नव्हता. आणि हा वकील संघ स्थापन करावा असं आमच्या संभाजीनगरच्या ज्या न्यायाधीश आहेत कंकणवाडी मॅडम, त्यांनी इच्छा व्यक्त केली. आम्ही ती लगेचच उचलून घेतली आणि आज महाराष्ट्रातलं पहिलं ज्याला वकील संघ, जे शाळा न्यायाधिकरणासंदर्भात काम करणारे वकिलांचं आहे, ते आज वकील संघाची कार्यकारिणीची सभा आज इथे सगळेजण आपण घेण्यासाठी हे वकील मंडळी इथे उभे आहेत. संभाजीनगरच्या कार्यक्षेत्रामध्ये अहमदनगर, जालना, औरंगाबाद हे जिल्हे येतात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी शाळा न्यायाधिकरण आहे. हे शाळा न्यायाधिकरणातला हा वकील संघ स्थापन केल्यामुळे बार आणि बेंच, ज्याला आपण म्हणू की वकील संघ आणि न्यायाधीश यांनी एकमेकांच्या कोऑर्डिनेशननी ज्या ज्या काही शिक्षकांच्या समस्या आहेत, ज्या ज्या काही व्यवस्थापनाच्या समस्या आहेत किंवा राज्य सरकारच्या काय भूमिका आहे, या संदर्भातली सगळ्या वकिलांची मतं ठोस पद्धतीने वकील संघ याच्या पुढे सरकारला मांडू शकेल. आणि या सगळ्यामध्ये आज सांगायला हरकत नाही की मॅडम जशा रुजू झाल्या तसं त्यांनी उत्साहाने इथे त्यांचं कार्यकाळ सुरू केलेला आहे. आणि आम्हाला प्रोत्साहन देऊन इथे स्वच्छतेची मोहीम पहिल्यांदा मॅडमने सुरू केली आणि स्वच्छता मोहीम करून त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की तुमचं एक बार काउन्सिल असलं पाहिजे. इथे नेहमी प्रॅक्टिस करणारे आम्ही वकील मंडळाने ती बाब पटकन उचलून धरली आणि त्या संदर्भातली संबंधितांना नोटीस बोर्डावर नोटीस काढून 52 सदस्यांनी इथे नाव नोंदवलं आहे. अनेकांनी आता इच्छा व्यक्त केली पण ती कट ऑफ डेट संपलेली असल्यामुळे त्यांचं नाव नोंदवलं नाही. आता इथे आज पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं वकील संघ शाळा न्यायाधिकरणासंदर्भात स्थापन होत आहे आणि त्या संदर्भात आज सगळेजण वकील मंडळी आहेत, माझे सगळे इथे प्रॅक्टिस करणारे आहेत. अहमदनगरहून बरेचसे लोक आले जे वकील इथे प्रॅक्टिस करतात ते इथे आले. त्यांची आज इथे निवडणूक होणार आहे. एक मताने होईल किंवा जर काही ना एकापेक्षा 2 उमेदवार उभे इच्छुक झाले तर बहुमताने आम्ही आज पहिलं कार्यकारी मंडळ 2 वर्षासाठी स्थापन करत आहोत. तर आपण बघताय की जे संस्थावाले आहेत जे नेहमी टीचरला त्रास देतात त्यामुळे मुलांचा नुकसान होत आहे, यावर कसं बघताय? संस्था चालक त्रास देतात आणि शिक्षक त्या संदर्भातला आपलं जे म्हणणे मांडण्यासाठी इथे येतात. तर हा जो कायदा आहे तो बेसिकली खाजगी शाळा हा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भातला कायदा आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये संरक्षण देणं आणि चुकीच्या पद्धतीने जर व्यवस्थापन काढत असेल तर त्याचे आपल्याला ग्रीव्हन्सेस इथे मांडता येतात. त्याचबरोबर अनेक असे ग्रीव्हन्सेस आहेत ते अजूनही शाळा न्यायाधिकरणाच्या क्षेत्रात येण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. पण जो शिक्षकांना जो त्रास होतो ती तक्रार निवारण समिती जशी इथे आता राज्य शासनाने स्थापन केलेली आहे, त्या तक्रार निवारण समितीतलं सगळं कार्यक्षेत्र हे शाळा न्यायाधिकरणाकडे दिलं तर एक सक्षम अशा न्यायाधीशांकडनं त्याचं निराकरण होऊ शकेल. आणि म्हणून त्याचबरोबर जे कर्मचारी मुद्दामून शाळेला त्रास देतात त्यांनाही काढण्याची पद्धत प्रोसिजर ही या कायद्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याच बाबतीतला कायदा आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी आपलं कंडक्ट हे शाळेच्या हितासाठी, आपलं कंडक्ट हे मुलांच्या हितासाठी वापरलं पाहिजे. ते न वापरल्यास व्यवस्थापनालाही त्या कर्मचाऱ्याला काढण्याचे अधिकार या महाराष्ट्र खाजगी शाळाच्या 1977च्या कायद्यात दिलेले आहे. त्यामुळे शिक्षकांचं कोर्ट असं म्हणून त्यांची ओळख आहे ते शाळा न्यायाधिकरण आणि त्यातलं
इथे प्रॅक्टिस करणारी मंडळी इथे आणि हायकोर्टात हे दोन्ही ठिकाणी त्यांचे ग्रीव्हन्सेस, शिक्षकांचे ग्रीव्हन्सेस मांडता येतात. फक्त खाजगी व्यवस्थापनाला या कोर्टात येता येत नाही. फक्त शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोर्टामध्ये येऊन त्याची दाद मागता येते. नवीन जे आपल्या बार काउन्सिल सुरू होत आहे याचा फायदा कुठे ना कुठे शिक्षकांना होणार. शिक्षकांना होईल. ज्या काही तक्रार अजूनही शाळा निधीकरणाच्या कक्षेत येत नाहीये त्या तक्रारी शाळा निधीकरणाच्या कक्षेत घ्यावा असं आमचं म्हणणं राहील. बार काउन्सिल, वकील संघ त्या संदर्भात राज्य शासनाला आणि मॅडमच्या सहकार्याने आम्ही हे कळवू की जेणेकरून शाळा निधीकरणाचं ज्युरिडिक्शन ज्याला आपण म्हणू हे वाढेल आणि ज्याचा फायदा हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे खाजगी शाळेत काम करतात त्यांना होईल असं आम्हाला वाटतं. तर आपलं पूर्ण नाव. माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र गोडबोले. मी या कायद्यामध्ये डॉक्टरेट केलेली आहे महाराष्ट्र खाजगी शाळांच्या आणि 35 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. त्याचबरोबर इतरही माझे काही मित्र आहेत त्यांची ओळख ते करून देतील की जे आज इथे आलेले आहेत. केवळ माझी ओळख करणं योग्य नाही.